शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला रघु शिंदे आणि मी आलो होतो हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव यावी सीआरआय कंपनीचा सोलार पंप इन्स्टॉलेशन करण्यासाठी। तर मित्रांनो आपण हा काय सोलार जो आहे हा सीआरआय कंपनीचा 3 HP चा देशी सोलार पंप असून हा कास्तकाराला 1-2 दिवस झाले आपण कास्तकाराला दिला होता। तर मित्रांनो सीआरआय कंपनीचे नेमके फीचर कसे आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे। तत्पूर्वी तुम्ही काय करा, चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन घंटी ऑलवर सेट करा, जेणेकरून आपले जे व्हिडिओ असतील सोलार संदर्भातले तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर हा सीआरआय कंपनीचा सोलार पंप असून हा 3 HP चा आहे आणि याला जे पॅनल लागलेले आहेत मित्रांनो हे 6 पॅनल लागलेले आहेत। जसे की याचे पॅनल जे आहे हे अल्पेक्स कंपनीचे पॅनल आहेत आणि याचा जे पर वॅट आहे मित्रांनो हे 500 WP मध्ये याचा वॅट आहे। हा ज्याचा पॉवर जनरेशन आहे मित्रांनो हे 3000 पॉवर जनरेट करतो। तर मित्रांनो याला जे कंट्रोलर लागलेलं आहे हे सीआरआय कंपनीचा आहे आणि मोटार पंप आहे हे सुद्धा सीआरआय कंपनीचा आहे। आणि याच्यामध्ये याचा जो केबल आहे मित्रांनो 2.5 KM चा केबल आहे हा सुद्धा सीआरआय कंपनीचा आहे। आणि हा बोरवेलचा 70 मीटरचा याला आपण फॅन दिलेला आहे। जसं की बघू शकता इथे 70 मीटरचा फॅन आहे, याला 12 स्टेज लागलेले आहेत। इकडे बघू शकता 12 स्टेज आहे आणि या स्वतः सीआरआय कंपनी मॅन्युफॅक्चर करते, ठीक आहे। आणि मोटर सुद्धा मित्रांनो ही 3 HP ची आहे, ठीक आहे। आणि आता तुम्हाला पुढून या इकडे पुढून तुम्हाला स्ट्रक्चर नेमकं कशा क्वालिटीचं आहे, नेमकं कशा पद्धतीचं आपण याला बसवलेलं आहे तुम्हाला थोडक्यात दाखवतो। तर मित्रांनो अशा पद्धतीचा कंट्रोलर आहे, एकदम व्यवस्थितरित्या फिटिंग इथं केला जातो। आणि हे स्ट्रक्चर आहे मित्रांनो जे स्ट्रक्चर आहे हे पाण्याने वगैरे गंजणार नाही आणि एकदम असं मजबूत स्ट्रक्चर आहे, ओके म्हणजे, ठीक आहे। हा सीआरआय कंपनीचा कंट्रोलर असून हा जर आपल्याला मोबाईलवरती चालू बंद करायचा असेल तर इकडून आपल्याला एक स्टिकर आहे, त्या स्टिकरचा आपल्याला डाटा पाठवायचा आपल्या व्हॉट्सअप नंबरला आणि आपण तुम्हाला मोबाईलवर चालू बंद करून देऊ। तर मित्रांनो तुम्हाला कंट्रोलरची थोडक्यात माहिती सांगतो। हा 3 HP चा कंट्रोलर आहे आणि याची मॅक्स पॉवर मित्रांनो 3 किलोवॅट आहे आणि याचं मॅक्स डीसी व्होल्टेज 400 VDC आहे। आउटपुट मित्रांनो 160 म्हणजे याला मोटर जी लागलेली आहे 160 व्होल्टची आहे आणि मॅक्स करंट हा 15 अँपिअर आहे, ठीक आहे। आणि प्रोटेक्शन मित्रांनो IP65 याला प्रोटेक्शन आहे, म्हणजे पाण्याने याला जर पाणी जर गेलं मित्रांनो तर याला काही सुद्धा होणार अशा पद्धतीचा हा कंट्रोलर आहे। आणि हा टोल फ्री नंबर आहे, म्हणजे कंपनीचा टोल फ्री नंबर। आपल्या पंपाला जर काही प्रॉब्लेम आला तर हा 1800 203 0336 हा कंपनीचा टोल फ्री नंबर आहे। काही जरी प्रॉब्लेम असला तर या टोल फ्री नंबरवर तुम्ही तक्रार नोंदवायची। तशाच प्रकारचा हा डिस्प्ले आहे, डिस्प्लेमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसत असतात, करंट किती आहे, काय आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे, सगळ्या गोष्टी, स्टेटस वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात। तर मित्रांनो आता आपण याचा वॉटर प्रेशर पाहू, नेमका कशा पद्धतीचा पाणी मारतो। चालू बंद करण्यासाठी मित्रांनो इथं आपल्याला स्विच दिलेला आहे, इथं स्विच आपल्याला काय करायचं ऑन करायचं आहे। आता बघू आपण आता पाणी किती मारतोय। तर आता आपण मोटर चालू केलेली आहे, विहिरीमध्ये सोडलेला आहे पंप, हा 70 मीटर हेडचा पंप आहे, हे बघू शकता पाणी आलेलं आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा सोलार पंप 70 मीटरचा बोरवेलचा पाणी मारत असतो। त्या मानानं मित्रांनो 70 मीटरच्या मानानं पाणी याचा एक नंबर आहे, कारण हा विहिरीमध्ये सोडलेला पंप आहे। जर याला 30 मीटर हेड जर असता तर पाणी याच्यापेक्षा जास्त दिलं असतं डबलनं। तुम्हाला सुद्धा मित्रांनो हेड जर पाहिजे असल्यास आपल्यासंग कॉन्टॅक्ट करा, तसेच ACDC कंट्रोलर पाहिजे असल्यास आपल्यासंग संपर्क साधा मित्रांनो। आणि मित्रांनो पंपाची क्वालिटी कशी आहे कशी नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, स्टॉप कर।